नमस्कार, मी नितीन मोरे मराठी धमालमध्ये तुमच्या सगळ्यांचं स्वागत करतो आहे. थोड्याच दिवसामध्ये थोड्या दिवसामध्ये बोलण्यापेक्षा एक आठवड्यामध्येच एक खूप सुंदर आणि गोड असं नाटक आपल्या भेटीला येणार आहे, अस्तित्व नावाचं. आणि त्याच नाटकातली महत्त्वपूर्ण भूमिका निभावणारी अशी गोड अभिनेत्री माझ्यासोबत आहे. ताई, कशी असते? अगदी छान. ते सगळ्यात आधी खरंच खूप सुंदर होती खिचडी. थँक्यू. खाल्ली आम्ही सगळ्यांनी आणि खूप खूप नाव होतं आहे की जिथे ताई असेल तिकडे खाण्याची चंगळी असतेच असते. म्हणजे आम्ही आलो तेव्हाच आम्हाला सलूनीच बोलली की ताई नाश्ता घेऊन येणार आहे रे, आज काही टेन्शन नाही आहे. असं काय समीकरण आहे नेमकं, काय सगळं? अरे काय आहे, तुम्ही जसे वाढता आणि तुमच्यावरती बरेच संस्कार असतात. त्याच्यामधलं हे आहे, मी मराठवाड्यातली आहे. त्याच्यामुळे म्हणजे माझं बालपण मराठवाड्यात गेलेलं आहे. त्याच्यामुळे मराठवाड्यातनं असं सांगून येणं, फोन करून येणं, असलं सगळं काही वातावरणच नसतं. आता तू जर माझ्याकडे सकाळी 9ला आलास तर तू ब्रेकफास्ट करणार हे ठरलेलंच आहे. म्हणजे ते तुला काही सांगायची गरज नसते. आणि 3 लोक तरी आरामात खातील इतकं एक्स्ट्रा करायचंच असतं. असा तो मोठा हात असतो तिकडच्या सगळ्या गृहिणींचा. आणि जर तू मला फोन म्हणजे अगदीच सांगितलंस तू मला की ताई मी तुला तुझ्याकडे 12 वाजता येतोय, तर तू जेवूनच जाणार, हे ठरलेलंच असतं. म्हणजे तुम्ही जेवाल का, तुम्ही चहा घेणार का, असं विचारायची पद्धतच नाहीच आहे. म्हणजे असं जर झालं की तू आलास आणि तू म्हणालास की आता मी निघतो, तर माझा अपमान होईल की असा कसा निघू शकतोस तू असं. तर त्याच्यामुळे ते होतं. आणि अरे मी पण सगळ्या ह्या माझ्या ज्या सिनियर्सना बघितलं ना, वंदना मावशी त्याच्यातली किंवा रीमाताई, तर रीमाताईच्या बरोबर जर काम करत असेल तर ती नक्की विचारणार तुम्हाला, काय खाऊन आलीस ना गं, नाश्ता झाला आहे का, काय खाल्लं सकाळी. मग जर मी म्हटलं अगं नाही मी घाईघाईत चहाच पिऊन निघाले, थांब जरा काहीतरी मागूया, प्रिया तेंडुलकर, नाही नाही माझ्या बास्केटमध्ये आहे बघ काहीतरी खायला, जा काहीतरी खाऊन घ्या आधी. सो हे ह्या लोकांचं पण मी बघितलेलं आहे. त्याच्यामुळे संस्कार म्हणजे फक्त माझ्या आईचे आणि माझ्या सासूचे नाही, माझी सासू पण भयंकर हौशी आहे. त्या जिथे जातात तिथे त्यांचं म्हणजे त्या मफतलाल्समध्ये कामाला होत्या, तर कुणाच्याही कडे हळदी कुंकू असेल किंवा असेच लोक येणार असतील किंवा तर अक्काच्या चिवड्याशिवाय गोष्टीच होणार नाही. सगळेजण त्यांना अक्का म्हणायचे. त्याच्यामुळे माझी सासू 2-2 किलो चिवडा करून लोकांसाठी घेऊन जाते, हे सवयीचंच आहे. बरोबर. त्याच्यामुळे ते कंटिन्यू मी केलं, बाकीचं काही नाही. आणि सुदैवाने काही गोष्टी बऱ्या करायला जमतात आणि या पोरांची माया आहे त्याच्यामुळे. नाही, खरंच खूप भारी वाटतं. कारण का जसं मी आधी बोललो की सलोनीच बोललेली की ताई येते रे, काय खायची वगैरे टेन्शन नाही, काय आपल्याला मिळेल. बरं ताई, अस्तित्वमधून तू पुन्हा एकदा रंगमंचावर येतेस, रंगभूमीवर येतेस, खरंच खूप मोठा गॅप. काय सांगशील, काय इम्पॉर्टंट आहे आणि किंबहुना एक प्रेक्षक म्हणून तू या नाटकाकडे कसं बघतेस? अरे काय होतं, तुम्ही तरुण असता तेव्हा तुम्हाला सतत असं वाटतं की नाही सतत आपण दिसायला पाहिजे, सतत काम करत राहायला पाहिजे. मग तुम्ही खूप प्रोजेक्ट्स करत राहता. बरोबर. आणि मग त्याच्यामध्ये काही उडदा माझी काळे गोरे म्हणतात तसे काही चांगले निघतात, काही नाही होत. पण आता ह्या टप्प्यावरती आल्यानंतर असं वाटतं की आता जे करायचं ते करून पाहू अशा पद्धतीचं नसलं पाहिजे. बरोबर. तर पाहून करू असलं असं वाटतं. सो निर्वासित ही एकांकिका मी बघितली होती. त्यावेळेला मी आणि सुमित आम्ही एका स्पर्धेमध्ये परीक्षक होतो उत्तुंगला. आणि तिथे हे नाटक जेव्हा बघितलं होतं तेव्हाच इतकं आवडलं होतं. आणि त्याच्यानंतर जेव्हा स्वप्नीलनी मला फोन केला आणि सांगितलं की मी 2 अंकी नाटक केलं आहे आणि मला ते वाचून दाखवायचं आहे, तर खरं तर तो फोन आला ना तेव्हाच मला वाटलं होतं की मी हे नाटक करणार आहे. आणि त्याच्यानंतर फक्त एक मनामध्ये असं येतं की एकांकिकेचं 2 अंकी नाटक करताना त्याचं काय होईल नेमकं याचा अंदाज येत नाही. पण स्वप्नील हा इतका दमदार लेखक आहे आणि त्याला एक दिग्दर्शकीय दृष्टिकोन आहे एक वेगळा. त्याच्यामुळे ते डायमेन्शन त्याच्या लिखाणाला असल्यामुळे त्याने ते फार सुंदर पद्धतीने ते नाटक डेव्हलप केलं, ती एकांकिका. आणि का म्हणजे हे करायचंच असं ते त्या वाचनातच ठरलं होतं. त्यात तो फार मान्य करत नाही आहे, पण स्वप्नील अत्यंत उत्तम नट आहे आणि फार उत्तम नरेटर आहे. त्याच्यामुळे त्यांनी जेव्हा ते वाचून दाखवलं नाटक तेव्हाच त्यांनी मला जिंकलं होतं. नाही, आम्ही स्वप्नीलसोबत सुद्धा गप्पा मारले. तो पण बोलला की आधी आमची नरेशनची सुरुवात झालेली, त्याच्यामध्येच झालेलं की करायचं जर आहे तर हेच करायचं आहे. बरं, तुझ्यासोबत तुझाच मित्र भरत जाधव नावाचा एक वेडा माणूस मित्र बोलेन. कारण का सरांना लहानापासून आम्ही बघत आलो, एक त्यांची धाटणी वेगळी आहे. त्याच्यानंतर आत्ताचा त्यांचा हा स्वभाव किंबहुना स्वभावापेक्षा या नाटकामधला त्यांचा लूक, त्यांचा संपूर्ण हावभाव, काय सांगशील, किती मजा येते त्या व्यक्तीसोबत काम करायला? भरतच्याबद्दल असं आहे की तो अत्यंत रिस्पेक्टेड नट आहे. अगदीच. म्हणजे तो तुमची करमणूक करतो, तो तुम्हाला खूप हसवतो,
म्हणून तुम्ही त्याच्या खांद्यावरती हात टाकून काही चेष्टा कराल असा तो नट नाही. तो अतिशय रिस्पेक्टेबल नट आहे आणि मला त्याच्याबद्दल अतिशय आदर आहे आणि मला त्याच्याबद्दल प्रचंड कुतूहल आहे की मला अजूनही असं वाटतं की मी इतकी वर्षभरातला ओळखते तरीसुद्धा आता तो तालमीत मला आणखीन वेगळाच कळला आहे. तो प्रयोगाच्या दरम्यान मला आणखीन काहीतरी कळणार आहे. पण त्याच्या पूर्ण पर्सनॅलिटीमध्ये असलेला ठहराव म्हणजे तो स्लॅपस्टिक कॉमेडी करणारा आणि इतक्या टिवल्या पावल्या करणारा, इतका खळखळून हसवणारा नट, पण त्याच्या आतमध्ये इतका शांत आहे तो आणि एकूणच त्याचा दृष्टिकोन इतका व्यापक आहे की तो आमचा सगळ्यांचा पालक असल्यासारखा तो वावरतो आणि त्या पद्धतीची त्याची मायेची पाखर आहे आमच्या सर्वांवरती. आणि तितकाच त्याला नाटक कळतं. तो इतक्या विविध अंगांनी त्याची प्रगल्भता आहे की त्याच्यामुळे इतक्या कसलेल्या नटाबरोबर काम करणं हे माझ्यासारखीला जी अधूनमधून काम करते तिच्यासाठी ही पर्वणी आहे. क्या बात आहे. नाही खरंच स्वप्नीलसोबत जेव्हा आम्ही गप्पा मारत होतो स्वप्नील तर आम्हाला बोललेलंच की आधी मला दडपण होतंच कारण का ताईला जेव्हा आम्ही गोष्ट ही सांगितली जेव्हा नरेशन झालं तेव्हा सगळ्यांकडून ग्रीन फ्लॅग आलेलाच. पण त्याचं असं म्हणणं होतं की जेव्हा मी यांच्यासोबत काम करतो किंवा ह्यांना जेव्हा मी डायरेक्ट करतो तर थोडाफार प्रमाणामध्ये मला दडपण येतंच. काय सांगशील स्वप्नीलसुद्धा तेवढाच ठार वेडा माणूस आहे. एकांकिका असू दे किंवा 2 अंकी नाटक असू दे. काही त्याला दडपण बिडपण येत नाही. थापा मारतो तो. हां तो मी सांगितलं ना तुला खूप चांगला ॲक्टर आहे. म्हणजे हे पण त्यातलाच आहे अतिशय म्हणजे हे बघ म्हणजे माझं असं म्हणणं आहे त्याला आमच्याबद्दल खूप आदर आहे. त्याच्याबद्दल तर काही वादच नाही. पण त्याचबरोबरीने त्याला सगळ्यात महत्त्वाचं आहे ते नाटक आहे आणि तेच आहे वी ऑल आर ऑन द सेम पेज. आम्हाला सगळ्यांना हे नाटक खूप महत्त्वाचं आहे. त्याच्यामुळे इथे आमचे इगोज नावाचा प्रकारच नाही आहे. माणूस म्हणून पण नाही कलाकार म्हणून पण नाही. कित्येकदा स्वप्नीलचं आणि माझी तर इतक्यांदा रडारड झालेली आहे कारण त्याला अपेक्षित जर आलं नाही तर तो तेच धरून बसतो की मला हेच पाहिजे त्याला. आणि त्याच्यामुळे मी घाबरते स्वप्नीलला आणि मी अजिबात ह्याच्यात ॲक्टिंग करत नाही. म्हणजे घाबरते म्हणजे एक छान पद्धतीने मी त्याला घाबरते की मला त्याच्या नजरेत जर दिसलं की हां हे बरं आहे तर मला खूप बरं वाटतं. कारण दिग्दर्शक हा तुमचा पहिला प्रेक्षक असतो. त्याला जर तुम्ही नाही प्लीज करू शकला तर तुम्ही दुसऱ्या कुणापर्यंतच पोहोचणार प्रेक्षकांना आवडणार ते काम. तर त्याच्यामुळे स्वप्नील खूप महत्त्वाचा आहे. तो अत्यंत ठामपणे त्याची भूमिका मांडत असतो पण त्याचबरोबरीने तो इतका मोकळाही आहे की जर त्याला भरतनी जर सांगितलं की भरत नाही बाळा हे ना ह्या पद्धतीनेच ह्या पद्धतीचा ऑडियन्स जो असतो त्यांना या पद्धतीचं थोडंसं स्पून फिडिंग करायला लागणार त्याच्यामुळे हे आपल्याला थोडंसं करायला लागेल असं म्हटल्यानंतर त्याच्यातला मध्यम मार्ग तो काढू शकतो. अशा पद्धतीचा तो रिजिड नाही आहे. त्याच्यामुळे ही खूप सुंदर गोष्ट आहे त्याच्याबद्दल. अगदीच ते खरंच खूप भारी वाटतं मला तुझ्यासोबत बोलताना. पण तुर्तास वेळेच्या अभाव मी इकडे थांबतोय. जाता काय प्रेक्षकांना सांगशील जो मी प्रश्न सगळ्यांनाच विचारतो तुझ्या दृष्टिकोनातून किंबहुना प्रेक्षकांना काय वेगळा पैलू या नाटकातून बघायला? मला असं वाटतं की मराठी प्रेक्षक हा अत्यंत चोखंदळ प्रेक्षक आहे. त्याला तुम्ही काहीही त्याच्यासमोर सादर केलं तर ते त्याला आवडेल असं नसतं किंवा तो नावांना भुलणारा माणूस नव्हे. नावांना भुलणारा प्रेक्षक नाही. तुम्हाला काही नावांनी आम्ही म्हणजे थिएटरपर्यंत आणू शकतो पण त्याच्यानंतर जर आम्ही तुम्हाला काही दिलं नाही तर तुम्ही आम्हाला नाकार आल्याची पूर्णपणे आम्हाला खात्री असते. आणि त्याचबरोबर जर आम्ही तुम्हाला काहीतरी दर्जेदार दाखवलं तर तुम्ही आम्हाला डोक्यावर उचलून घ्यायची पण आम्हाला खात्री असते. आम्हाला नाही पण ह्या नाटकाला डोक्यावर उचलून घेण्याचंच हे नाटक आहे जे तुम्हाला खूप काही देऊन जाईल. प्रत्येक वर्गातला माणूस जो हे नाटक बघायला येईल कुठल्याही वयोगटातला माणूस हे नाटक बघायला येईल तेव्हा त्याला हे माझे आहेत असे काही क्षण या नाटकात निश्चितच मिळतील. त्याच्यामुळे ज्याला आपण स्लाइस ऑफ लाईफ असं म्हणतो की आपल्याच जगण्यातला एक भाग जेव्हा आपल्याला समोरून बघायला मिळतो तेव्हा खूप गोष्टी आपल्याला काही तटस्थपणे बघता येतात आणि काही बघताना आपण गुंतून जातो. अशा पद्धतीचं हे नाटक असणार आहे आणि ते बघून प्रत्येकालाच खूप काहीतरी मिळणार आहे. आणि आम्हाला खूप अशी आशा आहे की आम्ही एक चांगल्या पद्धतीचं आणि वेगळ्या पद्धतीचं नाटक तुमच्यासमोर आणतो आहोत. त्याला तुम्ही उत्तम प्रतिसाद द्याल. अगदीच नाही खरंच खूप भारी नाटक आहे होणारच आहे. ज्याच्या मी प्रोमो बघतो एवढे प्रोमो भले ते 2-2 मिनिटाचे प्रोमो असले तरी त्याच्यातून असं कळतं की
काहीतरी वेगळं आहे बाबा, दरवेळेपेक्षा काहीतरी वेगळं आहे. नाही, आणि मला हे अगदी आवर्जून सांगायचं आहे की भरत मी चूक भरतच खरं तर भरतला बघायला लोक येणार आहेत इकडे, आणि त्याचबरोबर त्यांना 2 अत्यंत छान गुणी नवीन नट मिळणार आहेत ज्यांचे ते फॅन्स होणार आहेत. तर त्याच्यामुळे, आणि स्वप्नील हा एक खूप उज्ज्वल भविष्य असलेला असा लेखक आणि दिग्दर्शक मराठी रंगभूमीला ह्या नाटकाच्या निमित्ताने मिळणार आहे, आणि त्याच्या पहिल्या नाटकाचा भाग व्हायला मला मिळालं आहे, हे माझं भाग्य आहे. क्या बात आहे. नाही, खरंच खूप ताई धन्यवाद आमच्यासोबत गप्पा मारल्याबद्दल, आणि ऑल द व्हेरी बेस्ट. थँक्यू.